निवडणूक जवळ आली रे आली की आपल्याकडच्या शिक्षकांना जादा काम लावलं जातं. मग ते शिक्षक शाळेचे असोत नाहीतर महाविद्यालयातील प्रोफेसर्स, कॉलेजमध्ये किंवा शाळांमध्ये सेंटर्स आली की हे शिक्षक कामाला लागतात. त्यांच्याकडे इलेक्शन ड्युटी लावली जाते. मग त्यांनी जर निवडणुकीच्या काळात एखाद्या राजकीय पक्षाचा प्रचार केला तर त्यात गैर काय? त्यांची स्वतःची वैयक्तिक मतं असू शकतात, त्यांची स्वतःची विचारसरणी असू शकते. अर्थात हे जोपर्यंत त्यांच्यापर्यंत ठेवतात तोपर्यंत ठीक. त्यांनी जर का विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवायला सुरुवात केली तर ते मात्र चुकीचंच. पण शिक्षक जर त्यांच्या मर्यादेत राहून हे प्रचाराचं काम करत असतील तर आणि तरीही त्यांच्या विरोधात कारवाई होत असेल तर आता याच बाबतीत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्राच्या राजकारणात प्राध्यापकांचा सक्रिय सहभाग हा काही नवा मुद्दा नाही. शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या अनेक प्राध्यापकांनी राजकीय पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचारात फक्त सक्रिय सहभागच घेतलेला नाही, तर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडणुका लढवल्या आणि जिंकल्याही आहेत. त्यावर आजपर्यंतच्या कोणत्याही उच्च शिक्षण संचालकांनी आक्षेप घेतला नाही किंवा त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाला दिलेले नाहीत. ही सगळी पार्श्वभूमी असताना यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच विद्यमान उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनी 5 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून निवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या प्राध्यापकांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचं फरमान सोडलं. डॉक्टर देवळानकर यांच्या परिपत्रकाला एमफोटो म्हणजेच महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन या प्राध्यापकांच्या महासंघानं विरोध केलाय. देवळानकरांचे परिपत्रक हाच निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप करत एमफुक्टोने हे परिपत्रक मागे घ्या अन्यथा निवडणूक आयोगाकडे तक्रार करू असा इशाराच देऊन टाकलाय. पण हायकोर्टाचा निकाल काय सांगतो? आता अशी स्थिती ही देशात पहिल्यांदाच आली आहे का? तर नाही. याआधीही मेघालय सरकारने शिक्षकांनी केलेल्या प्रचारावर अशी बंदी घातली होती. मेघालय राज्य सरकारनं 29 नोव्हेंबर 2018 रोजी शैक्षणिक धोरणांची अधिसूचना जारी केली होती. या शैक्षणिक धोरणाचा नियम 743 मध्ये सरकारी आणि सरकार अनुदानित महाविद्यालय विद्यापीठातील प्राध्यापकांना राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होण्यास आणि राजकीय पक्षाचं पदाधिकारी म्हणून काम करण्यास तसेच निवडणुका लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. त्याबाबत ती अधिसूचना 23 मार्च 2021 रोजी काढण्यात आली होती. मेघालय सरकारच्या या निर्णयाला अनुदानित महाविद्यालयात कार्यरत असलेल्या अनेक सहाय्यक प्राध्यापकांनी मेघालय उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या याचिकेवर मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश HS थांगक्यू यांनी 5 डिसेंबर 2022 रोजी निर्णय दिला. न्यायाधीश थांगक्यू यांनी मेघालय सरकारची 2018 ची अधिसूचना रद्द केली आणि शाळा आणि महाविद्यालय राजकारणापासून अलिप्त ठेवण्याच्या नावाखाली मेघालय सरकारनं अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना पुढारीपण करण्यावर घातलेली बंदी ही घटना बाह्य ठरवली. शासन अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक लाभाचं पद धारण करत नाहीत म्हणून त्यांनी राजकीय घडामोडीत सहभागी होण्यावर, राजकीय पक्षांचे पदाधिकारी म्हणून काम करण्यावर आणि निवडणुका लढवण्यावर बंदी घालता येणार नाही असं न्यायाधीश थँक्यू यांनी या निर्णयात म्हटलं होतं. अनुदानित महाविद्यालय कर्मचारी नियमात करण्यात आलेल्या दुरुस्त्या चुकीच्या न्याय प्रक्रियेचा परिणाम असून त्या अशाश्वत असल्याचं सांगत हायकोर्टानं ही अधिसूचना रद्द केली होती. या न्यायालयाच्या दृष्टीने झालेली चर्चा आणि स्थापित कायदेशीर स्थिती लक्षात घेता याचिकाकर्ता लाभाचं पद धारण करताना आढळत नाहीत आणि जर ते अनुच्छेद 102(1) आणि 191(1) मध्ये दिलेल्या इतर अटींची पूर्तता करत असतील तर सुधारित नियमांद्वारे त्यांना निवडणूक लढवण्यापासून किंवा राजकीय पद धारण करण्यापासून प्रतिबंधित केलं जाऊ शकत नाही असंही या निकालात म्हटलं होतं. विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGCने खासदार आणि प्राध्यापक म्हणून निवडून आलेल्या प्राध्यापक शिक्षकांच्या बाबतीत मे 2019 रोजी मोठा निर्णय घेतला. या निर्णयाद्वारे UGCने महाविद्यालय किंवा विद्यापीठीय अध्यापक असलेल्या आमदार व खासदारांना त्यांचं अध्यापन कार्य सुरू ठेवण्याची परवानगी दिली. हे नेते आमदार किंवा खासदार म्हणून त्यांना मिळणाऱ्या वेतनाव्यतिरिक्त त्यांच्या संबंधित उच्च शिक्षण संस्थांमधून वेतनही घेणं सुरू ठेवतील. जेव्हा ते संसद किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनात सहभागी असतील त्या काळात ते त्यांच्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये उपस्थित असल्याचं चिन्हांकित केलं पाहिजे असंही UGCने या निर्णयात म्हटलं. आता संचालकांनी हे परिपत्रक पाठवण्यामागे त्यांचा उद्देश काय असू शकतो? आता एक शैक्षणिक संस्थांमध्ये तटस्थता राखण्याच्या आणि व्यावसायिक मर्यादा रोखण्याच्या उद्देशाने असू शकतं. महाविद्यालय आणि विद्यापीठ ही मुक्त विचारांची आणि विविध दृष्टिकोनांची ठिकाणं आहेत.
निवडणूक मोहिमांमध्ये शिक्षकांचा सहभाग विशिष्ट राजकीय पक्ष किंवा उमेदवारांच्या संस्थात्मक समर्थनाची धारणा धोक्यात आणू शकतो, ज्यामुळे ही तटस्थता कमी होऊ शकते. प्राध्यापक प्रभावशाली भूमिकेत असतात, विशेषतः अशा विद्यार्थ्यांवर जे त्यांना आदर्श म्हणून पाहू शकतात. त्यांच्यावर शिक्षकांचा विशेष प्रभाव पडू शकतो. निवडणूक प्रचार प्रतिबंधित करून विद्यार्थ्यांच्या राजकीय विश्वासांवर कोणताही अनुसूचित प्रभाव किंवा कथित बळजबरी टाळण्यासाठी संस्थांचं उद्दिष्ट असेल तर हे परिपत्रक काढलेलं असू शकतं. अनेक क्षेत्रांमध्ये सार्वजनिक संस्था आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी राजकीय प्रचारासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेसह राज्य संसाधनं वापरली जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी थेट राजकीय सहभाग टाळणं हाही संचालकांचा हेतू असू शकतो. असं असलं तरीही प्रोफेसरना त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, ज्याचा नक्कीच ते उपयोग करू शकतात. त्यांच्या विचारसरणीप्रमाणे कोणावरही त्यांची विचारसरणी न थोपवता ते वैयक्तिक पातळीवर काम सांभाळून प्रचारही करू शकतात. आता उच्च शिक्षण संचालकांच्या परिपत्रकाचा अर्थ काय? हे तटस्थता राखण्यासाठी केलं गेलंय की अजून कशासाठी? तर विद्यार्थी हिताचा विचार करून उच्च शिक्षण विभागामार्फत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं. वर्ग सोडून प्राध्यापकांनी प्रचार कार्यास जाऊ नये, त्यांनी परीक्षेची कामं सोडून जाऊ नये, तसंच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हा त्यामागचा उद्देश होता असं म्हटलं तरीही महाराष्ट्रात सध्या भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं महायुती सरकार आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांश उच्च शिक्षण संस्था, अकृषी विद्यापीठांचे संबंधित महाविद्यालय ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संबंधित आहेत. उच्च शिक्षण संचालकांनी 5 नोव्हेंबर 2024 रोजी काढलेल्या परिपत्रकाकडे या पार्श्वभूमीवर पाहिलं जातंय. या महाविद्यालयातील प्राध्यापक किंवा कर्मचारी वर्गावर महायुती सरकारच्या निर्णयांचा प्रभाव दिसून येऊ शकतो. त्यामुळे हे परिपत्रक सरकारनं विरोधी पक्षांच्या राजकीय प्रभावावर मर्यादा आणण्यासाठी केलेली कारवाई मानली जाऊ शकते. त्यामुळे निवडणूक प्रचारात कॉलेज प्राध्यापकांनी भूमिका नियंत्रित करण्याचं उद्दिष्ट असू शकतं. निवडणुकांच्या अगदी काळातच हे परिपत्रक जारी झाल्याने विरोधकांनी हे महायुती सरकारनं विरोधी गटांच्या शिक्षण संस्थांना लक्ष करण्यासाठी केलेलं पाऊल मानले. जर हा आदेश निवडणूक प्रचाराच्या अगोदर काढण्यात आला असता तर कदाचित त्यावर आपल्याला संशय कमी आला असता. याबाबत तुम्हाला काय वाटतं? प्रोफेसरच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते का? हा निर्णय जर महाराष्ट्रातल्या झाडून सगळ्या शिक्षण संस्थांना लागू असेल तर ठीक, पण जर एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षांशी संबंधित महाविद्यालयातील शिक्षकांवर ही बंदी असेल तर यामागे काही राजकीय उद्देश असू शकतो का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.